कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशी या दिवशी वर्षातून एकदाच हरिहर यांची भेट होत असते. म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचीही गळाभेट होण्याचा वर्षातून एकदाच दिवस असतो. म्हणूनच ह्या दिवशी काही विशेष पूजा केली जाते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला गेलेला आहे. असं म्हणतात की या दिवशी जो कोणी भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची पूजा करेल त्याच्यासाठी वैकुंठाचे दरवाजे हे कायमचे उघडले जातात. आता हा दिवस नेमका साजरा का केला जातो याविषयी एक छोटीशी कथा आहे. असं म्हटलं गेलेलं आहे, काशीच्या मणिकर्णिका घाटावरती भगवान विष्णूंनी भगवान शिवांची 1000 कमळे अर्पण करून पूजन केले होते आणि या पूजनालाच प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना त्यांच्याकडील सुदर्शन चक्र अर्पण केले होते आणि हीच भगवान विष्णूंची ओळख बनली होती. आणि याच दिवशी भगवान शंकर आणि विष्णूंची गळाभेटही झाली आहे आणि म्हणूनच हा दिवस आपण हरिहर भेट या नावाने ओळखतो आणि या दिवशी हरी आणि हर या दोघांचीही पूजा करतो. आणि आता आपण जाणून घेऊयात की या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला शिव आणि हरी म्हणजेच भगवान विष्णू यांची पूजा कशा पद्धतीने करायची आहे. तर मंगळवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्याला रात्री 11:39 ते 12:39 या वेळेमध्ये भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे. हो, अगदी बरोबर आहे. मध्यरात्र ही भगवान विष्णूंची पूजनाची रात्र असल्याने भगवान विष्णूंचे पूजन हे मध्यरात्रीच करायचे आहे. परंतु यांच्यासोबत शिवाचे पूजन करायचे आहे का? तर नाही. भगवान शिवशंकरांचे पूजन हे प्रदोष समय केले जाते. मग प्रदोष समय नक्की कधी असतो? तर सूर्योदय आणि सूर्यास्त. सूर्योदयाच्या आधी अर्धा तास आणि सूर्योदय झाल्यानंतर अर्धा तास, त्याचप्रमाणे सूर्यास्त होण्याच्या आधी अर्धा तास आणि सूर्यास्तानंतरचा अर्धा तास हा प्रदोष समय म्हणून ओळखला जातो. आणि म्हणूनच आपल्याला दिनांक 4च्या मध्यरात्रीनंतर जी पहाट येते म्हणजे दिनांक 5च्या सूर्योदयाच्या वेळी आधी अर्धा तास आणि नंतर अशा 1 तासामध्ये भगवान शिवशंकरांचे पूजन जे आहे ते आपल्याला करायचे आहे. तर आता सगळ्यात आधी भगवान विष्णूंची मध्यरात्रीची पूजा कशी करायची ते जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी छोटासा पाट घ्यायचा आहे. पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावरती ताम्हण ठेवून भगवान विष्णूंची प्रतिमा आपल्याकडे असेल तर प्रतिमा घ्या, नसेल तर अगदी बाळकृष्ण घेतलात तरीही चालेल. या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 5 चमचे शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. मग पुन्हा पंचामृताने स्नान आणि परत शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. यानंतर स्वच्छ वस्त्राने भगवान विष्णूंच्या प्रतिमेला किंवा बाळकृष्णाला पुसून छान असं चौरंगावरती ठेवून द्यायचं आहे आणि यांना धूप, दीप, गंध, अक्षता वाहून पंचोपचार पूजन करायचं आहे. थोडासा साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. आणि यानंतर भगवान शंकरांची 108 नावे घेत बेलाची पाने भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहेत. आता ही 108 नावे आपल्याला नित्यसेवा ग्रंथामध्ये मिळून जाईल. यानंतर आपल्याला सकाळी सूर्योदयाच्या वेळी भगवान महादेवांची पूजा करायची आहे. यासाठी ताम्हणामध्ये घरातील भगवान शंकरांची पिंड घ्यायची आहे. त्यावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. परत पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करून भगवान महादेवांची पिंड स्वच्छ पुसून पिंडीला भस्म, अक्षता, पांढरी फुले अर्पण करायची आहेत. सर्व पंचोपचार पूजा झाल्यानंतर भगवान महादेवांना श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ग्रंथातील श्री विष्णू सहस्त्रनामावली यातील मंत्र म्हणत 1 तुळशीपत्र भगवान महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. आता यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र 1000 नाही मिळाले तरीही चालतील. 108, 51, 11 अगदी 1 जर तुळशीपत्र असेल तरीही तुम्ही ही सेवा अगदी करू शकता. आणि याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पूजन जे आहे ते करायचे आहे. वर्षातून ही एकदाच संधी असते की ज्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करतो आणि भगवान विष्णूंना बेलाची पाने अर्पण करतो. याचाच अर्थ आहे की शिव आणि विष्णू हे दोघेही एकच आहेत. त्यांच्यामध्ये भेदाभेद करायचा नाही आहे. यांच्या पूजनानेच आपल्याला घरामध्ये सौख्य, समृद्धी, धनधान्य, भरभराट, आरोग्य यांची प्राप्ती होत असते. म्हणूनच ही पूजा सर्वांनी करावी. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.